विद्यापीठात देशाचं भविष्य घडवणारी केंद्र असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत, तर मोदी सरकारच्या या उपक्रमावरनं विरोधकांनी मात्र सडकून टीका केली आहे। आपली जी विद्यापीठं आहेत ही आपलं भविष्य निर्माण करणारी केंद्र आहेत आणि अशा प्रकारचा संवाद झाला तर शासन काय करतं आहे, देशाची दिशा काय आहे, जगाची दिशा काय आहे ही आपल्याला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल आणि विद्यार्थ्यांचे आशा आकांक्षा अपेक्षा आणि स्पंदनं ही त्या ठिकाणी फर्स्ट हँड आपल्या मंत्र्यांना देखील समजतील। एक चांगला उपक्रम। आता तुम्ही विद्यापीठात जा किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये जा किंवा कुठे जा, जे तुमच्याबरोबर येणार नाही आहे, जे तुमचं ढोंग ओळखलेलं आहे। म्हणजे सर्व मंत्र्यांना सांगितलं आहे त्यांनी जा बरं का, सर्व मंत्र्यांना। कठीण आहे, या प्रधानमंत्र्यांचं खरोखर कठीण आहे। अरे कामं करा ना आपापल्या खात्याचे आणि चांगलं काम करा की। आता तुम्ही मन वळवायला चालले काय जेनजीचं? ठीक आहे करू द्या। यातून त्यांचा मूर्खपणा जास्त उघड होतो आहे। भाजप जेनझी विरोधी आहे आणि जे मंत्री भाजपचे वेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये जाणार आहेत त्यांनी शिक्षणाशी त्यांचा काय संबंध होता आत्तापर्यंत ह्याचं उत्तर द्यावं। भाजपचे जे प्रमुख मंत्री असतील किंवा नेते असतील ह्यांची मुलं मुली हे आपल्या देशातल्या युनिव्हर्सिटीजमध्ये गेलेत की परदेशात गेलेत हे देखील सांगावं। आणि मी सगळ्या ह्या विद्यार्थ्यांना सांगेन जिथे जिथे भाजपचे मंत्री येणार आहेत की भाजपचे मंत्री आणि त्यांची मुलं कुठे शिकलेत ह्याचा बाहेर मस्त एक मोठं बोर्ड लावावं आणि विचारावं त्यांना प्रश्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।